त्याचबरोबर राज्यात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचं हे पहिलं दर्शन आपण आयबीएन लोकमतच्या माध्यमातून या बाप्पाला वंदन करतो आहोत आणि या संदर्भात आपण थेट बोलणार आहोत। आमचा करस्पॉन्डंट उदय जाधव आता आपल्या सोबत आहे। उदय, अखेर राजा विराजमान झालेला आहे, 80वा वर्ष आहे, काय काय वैशिष्ट्य? रेणुका, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आयबीएन लोकमत तर्फे आपण आपल्या सर्व गणेश भक्तांना लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन दाखवत आहोत। लागवड 500 वर्ष आहे। लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन आयबीएन लोकमध्ये समीकरण बनवून गेलेलं आहे। लालबागच्या राजाचं आजचं हे 2013ची ही मूर्ती आपण बघत आहोत। समोर सफेद रंगाचं टोळं नेसलेलं आहे। लालबागचा राजा सर्व दागिन्यांनी मडवलेला आहे। पण सर्वात आधी आपण आयबीएन लोकमतच्या माध्यमातून सर्वात प्रथम लोकांना आपण दर्शन दाखवत आहोत। लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन आपण आपल्या प्रेक्षकांना, गणेश भक्तांना आपण दाखवत आहोत। आणि आता थोड्याच वेळानंतर म्हणजे जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतर किंवा अर्ध्या तासानंतर लालबागच्या राजाचं हे फोटो सेशन सुरू होणार आहे। त्यासाठी लालबागच्या राजाची मूर्तीचं हे ओपनिंग होणार आहे, मीडियासाठी होणार आहे। इथे हजारोंच्या संख्येने गणेश भक्त जमलेले आहेत। सर्वजण लालबागच्या राजाचा विजय असो, ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असा जयघोष इथे लालबाग मार्केटमध्ये सुरू आहे। आतापासूनच सर्वांना आतुरता लागलेली आहे, आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन कधी एकदा होत आहे आणि आपल्या डोळ्यांमध्ये साठून कधी त्याचं रूप घेतोय असं सर्व गणेश भक्तांना झालेलं आहे। सर्वांनी आपापले कॅमेरे देखील सरसावलेले आहेत। लालबागच्या राजाचं इथं फोटो सेशनसाठी ही लालबागच्या राजा मंडळाने इथे सुविधा उपलब्ध केलेली आहे आणि काही दिवसांवरतीच आपला गणेश उत्सव आलेला आहे आणि त्याची तयारी देखील जोरदार सुरू आहे। करोडो लोक इकडे येत असतात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी। त्या सर्व गणेश भक्तांची चांगली सोयी सुविधा मिळत, त्यांना चांगला कुठे दर्शन घेताना कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये याची खबरदारी गणेश मंडळांनी घेतलेली आहे। आणि थोड्याच वेळानंतर आता लालबागच्या राजाचं इथे मीडियासाठी ओपनिंग होणार आहे। पण आपण सर्वात प्रथम आयबीएन लोकमत तर्फे आपण सर्वात प्रथम लालबागच्या राजाचे दर्शन आपल्या प्रेक्षकांसाठी इथे करत आहोत। अगदी धन्यवाद उदय, या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय लालबागच्या राजाचं दर्शन आपण घेतो आहोत। राज्यभरातून लोक इथे गर्दी करतात, तब्बल 24 तास राजाच्या दर्शनासाठी। फक्त मुंबई आणि आसपासच्या शहरातून नाही तर राज्यातून देखील, दूरहून देखील भाविक राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येत असतात।